नमस्कार, मी बिमल म्हात्रे. 2-3 वर्षापासून मला जरा उजव्या पायाच्या गुडघ्याला दुख सुरू झालं होतं. पण काय झालं की मी दुर्लक्ष केलं असं म्हणता येणार नाही. मला स्वतःला ऑपरेशन करून घ्यायचं नव्हतं पायाचं, त्याच्यामुळे मी इतर उपाय करत होते. पण माझं दुखणं कदाचित जास्त असू शकेल म्हणून मला त्याचा उपयोग झाला नाही. माझ्या ओळखीचे एक आहेत, पुण्यामध्ये राहतात त्या. तर त्या बाईंनी त्यांचे दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन्स केली आणि त्यांनी मला सांगितलं की मी रोबोटिक सर्जरी करून घेतली. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं रोबोटिक सर्जरी काय आहे म्हणून. तर मी त्यांना विचारलं की काय आहे. तर त्यांनी मला आपले डॉक्टर नरेंद्र वैद्यांचं नाव सांगितलं की ते रोबोटिक सर्जरी करतात म्हणून. मग मी गुगलवरती सर्च केलं, यूट्यूबवरती पाहिलं, फेसबुकवरती पाहिलं आणि बऱ्याचपैकी चांगली माहिती मिळाली आणि मला असं वाटलं की नाही, आम्हाला भेटायला पाहिजे डॉक्टरांना, काहीतरी होऊ शकतं याच्यामुळे. तर ॲक्च्युली डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये आणि आम्ही राहतो मुंबईमध्ये. पण मुंबईमध्ये सुद्धा डॉक्टरांची दादरला क्लिनिक आहे. तर तिकडे ते महिन्यातून 2 वेळा OPD साठी येत असतात आणि त्याप्रमाणे मी फोन करून विचारलं तिकडे त्या क्लिनिकमध्ये आणि त्यांनी मला जेव्हा डॉक्टर येणार होते तो दिवस सांगितला आणि माझी अपॉइंटमेंट घेतली. आणि डॉक्टरांनी मला माझे सगळे पेपर्स पाहिले, एक्सरेज पाहिले. पण त्याने सांगितलं नाही, तुला सर्जरी करून घ्यायला लागेल म्हणून, कारण तुझं फार जास्त झालेलं आहे. पण डॉक्टरांनी मला महत्त्वाची एक गोष्ट सांगितली त्यावेळेस की जेव्हा तुमचा गुडघा दुखायला सुरुवात होते, अगदी सुरुवात होते, त्यावेळेसच तुम्ही डॉक्टरना कन्सल्ट केलं पाहिजे. कारण का की हे नी रिप्लेसमेंट ही लास्ट स्टेज असते, पण त्याच्यामध्ये सुद्धा बरेच उपाय असतात जे तुम्ही करून घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर ते तुम्ही अवॉइड करू शकता जर तुम्ही सुरुवातीला. म्हणून पण मला तसं फारच उशीर झाला होता त्यांच्याकडे पोहोचायला. मग ते म्हणाले की तुम्हाला जेव्हा कन्व्हिनियंट असेल तेव्हा तुम्ही दिवस ठरवा, कारण त्यांची पुण्यामध्ये मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस असतात सर्जरीचे. मग मी इमिजिएटली बघितलं तर 25 मार्चमध्ये माझं डेट फिक्स केली. मग आम्ही 24 तारखेला इथे 1 दिवस आधी ॲडमिट व्हायचं असतं. माझी मुलगी होती माझ्याबरोबर. 24 तारखेला आम्ही ॲडमिट झालो आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये एंट्री केली इकडे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, तेव्हा चढतानाच मला एक काहीतरी अशा पॉझिटिव्ह वाईब्स झाल्या इकडे एक प्रकारच्या. आणि आम्हाला रिसेप्शनिस्टनी सुद्धा इतकी मदत केली, पूर्ण अगदी म्हणजे काहीही आम्हाला विचारायला लागलं नाही. छानपैकी माहिती दिली, सगळे आमचे पेपर्स तपासले सगळ्यांनी, आम्हाला ॲडमिट करून घेतलं रूममध्ये. आम्हाला इकडे सांगायला आवडेल तुम्हाला की रिसेप्शनिस्ट पासून इकडच्या सगळ्या मावशी, मामा, सिस्टर्स, डॉक्टर, त्यांची सगळी टीम ते इतके कोऑपरेटिव्ह आहेत, इतके रिस्पेक्टिव्ह बोलतात आपल्याशी आणि आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांनी मदत केलेली. आणि ते 10-10 मिनिटांनी प्रत्येक डिपार्टमेंटमधला माणूस येऊन विचारायचा की काय तुम्हाला काही अडचण नाही आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना, काही असेल तरी आम्हाला तुम्ही सांगायचंय. ते इतकं बरं वाटत होतं की होम अवे फ्रॉम होम असं मला वाटत होतं त्यावेळेस, की खूपच सुंदर वाटलं. म्हणजे त्यांनी आम्हाला इतका कम्फर्ट झोन दिला की नाही, तुमचं सगळं व्यवस्थित होणार आणि सगळे पॉझिटिव्ह की तुमचं सगळं व्यवस्थित होणार. आणि डॉक्टर जेव्हा मला प्रथम भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मनाने स्ट्रॉंग राहा, मनाने स्ट्रॉंग राहा, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही मनात ठरवून ठेवा की नाही, हे माझं व्हायचंय म्हणून. आणि अशा तऱ्हेने माझं ऑपरेशन झालं. 25 तारखेला ऑपरेशन झालं आणि 4 नंतर 4 दिवस आता त्यांचं एक पेन मॅनेजमेंट म्हणून आहे. तर त्याच्यामध्ये आफ्टर सर्जरी तुम्हाला जे पेन होतात ते मला जाणवलेच नाहीत आत्ता सुद्धा, म्हणजे खूप कमी. आता ते ठीक आहे ना, जरासं आपल्याला जरी कापलं तरी आपल्याला कितीतरी दिवस ते दुखत होते. असं नसतं ना की बाबा खुलजा सिमसिम करून पटकन काय बरं होत नसतं, हो की नाही? तसंच आहे हे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझा स्वतःचा एक असा अर्थ काढला की डॉक्टरांचे कष्ट आणि पेशंटची पॉझिटिव्हिटी हे जर एकत्र आलं तर बरोबर आणि चांगलाच रिझल्ट लागतो. थँक्यू व्हेरी मच लोकमान्य हॉस्पिटल, इकडचा सगळा स्टाफ, डॉक्टर, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप प्रेम.